नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 3 ऑगस्ट 2025 आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 9 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सगळ्यात जास्त दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे, म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर बीड, लातूर, जालना, परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये बी देखील भरपूर पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर 9 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, हे लक्षात येतं। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मी आहे उत्तर महाराष्ट्राकडे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव तालुका, तसेच या कोपरगाव, वैजापूर, येवला या भागात 10 ऑगस्टला मध्ये इकडल्या भागामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे। म्हणून हे अंदाज ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि या ठिकाणी कोपरगाव या ठिकाणी आहे, म्हणून या भागामध्ये पाऊस नाही। यांच्यासाठी खास करून सांगतो की कोपरगावमध्ये, अहिल्यानगर भागामध्ये, राहता झालं, शिर्डी झालं, कोपरगाव, शिंगणापूर, नेवासा, म्हणजे तुमच्या भागामध्ये वैजापूर, गंगापूर इकडे देखील 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे पाऊस येणार आहे। म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। आणि महाराष्ट्रामध्ये अद्यापही ज्या भागात आतापर्यंत पाऊस पडलेला नाही, म्हणजे जसे हे अहिल्यानगरचे बरेच तालुके सुटलेले आहेत, त्या भागात देखील आता हे जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये त्यांची भरपाई होऊन जाणार आहे। आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काही घाबरू नका, आणखीन जवळपास 2.5 महिने पाऊस राहिलेला आहे। ज्या भागात नाही पडला तिथं देखील पडून जाणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी।